डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण या योजनेअंतर्गत 2024-2025साठी अनेक मदरशांनी महाराष्ट्र राज्यातून प्रस्ताव दाखल केले होते। सदरील प्रस्ताव रद्द करून माननीय अल्पसंख्याक मंत्री यांनी जो निर्णय काल दिलेला आहे तो अन्यायकारक आहे। ह्याचा अर्थ असा आहे की भीक नको कुत्रावर, भीक नको कुत्रावर अशी ही मानसिकता जी आहे। अल्पसंख्याकांच्या मदरशांना जे अर्थसहाय्य भाजप सरकारने माननीय अजितदादा अर्थमंत्री असताना जे दिले होते त्यामध्ये खोडा टाकण्याचे आहे। गेल्या अनेक वर्षापासून अल्पसंख्याकांची मुले मदरशामध्ये शिकावेत, त्यांना गणित, त्यांना मराठी, त्यांना विज्ञान, इंग्रजीचं चांगलं ज्ञान यावं आणि जेणेकरून या जगामध्ये कॉम्पिटिशनमध्ये ते पण राहावेत याकरता शासनाने वेळोवेळी धोरण निश्चित करून अनुदान दिलेले आहे, अर्थसहाय्य दिलेले आहे। परंतु गेल्या 2 दिवसाअगोदर अल्पसंख्याक मंत्री साहेबांनी एक परिपत्र काढले आहे आणि त्या परिपत्रानुसार 27 जुलै 2024 रोजी जे प्रस्ताव दाखल झाले होते ते रद्द केलेले आहेत। अनेक मदरशांनी जे चंदा करून मदरसे चालवतात, देणगी घेऊन चालवतात, शेकडो रुपये खर्च करून प्रस्ताव तयार केले, दाखल केले, ते मंजूर झाले आणि ते मंत्रालयामध्ये संबंधित खात्यामध्ये आहेत। परंतु ऐनवेळी जी ही घोषणा केलेली आहे ती अन्यायकारक आहे। तरी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच अजितदादा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांना विनंती आहे की जो अन्यायकारक निर्णय घेण्यात आलेला आहे अल्पसंख्याक मंत्र्यांनी तो रद्द करावा आणि 27 जुलै 2024 रोजी जे प्रस्ताव दाखल झालेले आहेत त्या प्रस्तावानुसार अर्थसहाय्य द्यावे, एवढीच मागणी मी आज या पत्रकार परिषदेद्वारे करत आहे।